वळूयात पुढच्या बातमीकडे। एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। मंडळी, खरं तर हे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकरता म्हटलेलं वाक्य। ते दोघेही जेव्हा एकत्र आले, पण तुम्हाला माहिती आहे तामिळनाडूमध्ये हेच वाक्य राहुल गांधी आणि विजय थलपती एकमेकांना म्हणतात। एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। काँग्रेसनं दिल्लीत बैठक झाल्यानंतर चेन्नईत आणखीन एक बैठक घेतली आणि थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला। पण सत्तेतल्या काही गोष्टी मात्र अजून ठरायचेत। त्यामुळे आज थलपती विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला खरा, पण ते एकटेच शपथ घेणार आहे। बाकी मंत्रिमंडळाची शपथ नंतर होणार आहे। पण हे एकत्र आलेत एकत्र राहण्यासाठी, पण कसं, नंबर गेम काय आहे पाहूया। तमिळनाडूमध्ये मोठं राजकीय सरप्राईज। विजय थलपतीला काँग्रेसची साथ। हात आणि शिट्टीची घट्ट मिठी। दक्षिणेचा हा धुरंधर गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय। पहिल्याच फटक्यात 108 जागा निवडून आणणारा आणि खटक्यात डीएमकेचा टांगा पलटी करणारा विजय थलपती गुरुवारी एकटाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल। उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी नंतर होईल अशी शक्यता आहे। विजय थलपतीच्या या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाला साथ दिली आहे ती राहुल गांधींनी। विजय थलपतीला सत्ता स्थापनेसाठी आणखी 10 आमदारांची गरज होती। त्यावेळी विजय थलपतीला साथ दिली ती काँग्रेसनं। त्याचीच ही दृश्य। तमिळनाडूतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी विजय थलपतीला भेटून त्याचं अभिनंदन केलं। तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिलाय। एवढंच नाही तर भविष्यातल्या सगळ्या निवडणुकांसाठी काँग्रेसनं टीव्हीके सोबत आघाडीची घोषणा केली आहे। तमिळनाडूत सत्ता स्थापनेचा नंबर गेम काय आहे तो पाहूया। तमिळनाडूमध्ये 234 जागांमध्ये मॅजिक फिगर आहे 118ची। विजय थलपतीच्या टीव्हीकेचे 108 आमदार निवडून आलेत। टीव्हीकेला आणखी 10 आमदारांची गरज आहे। काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय। त्याचबरोबर एआयएडीएमकेच्या 47 आमदारांपैकीही काही आमदार पक्षातून फुटतील आणि टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे। तसा दावा डीएमकेच्या आमदार लीमा मार्टिन यांनी केलाय। तामिळनाडूमध्ये काँग्रेसच्या फक्त 5 जागा निवडून आल्या, तरी देखील काँग्रेस टीव्हीके सोबत सन्मानानं सत्तेत सहभागी होत आहे। असं असतानाच काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात 2 मंत्रिपदांची मागणी केल्याचेही कळतंय। खरं तर या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसचं नुकसान झालंय। मात्र आता टीव्हीके सोबत सत्तेत जाऊन काँग्रेसला पक्ष मजबूत करण्याची संधी आहे। 1967 पासून तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक या 2 पक्षांची सत्ता आलटून पालटून येत होती। हा ट्रेंड विजयनं मोडीत काढलाय। एम करुणानिधी आणि जयललिता या 2 प्रमुख नेत्यांभोवतीच तमिळनाडूचं राजकारण आतापर्यंत फिरत होतं। विजयनं द्रविडी पक्षांचं सत्ताकारण एका फटक्यात संपून टाकलं। आता पुढच्या काळात विजय थलपती आणि राहुल गांधी हे 2 तरुणांचे नेते तमिळनाडूसाठी काय करणार याची दक्षिणेसह संपूर्ण देशामध्ये उत्सुकता असेल। तन्मय टिल्लू, एनडीटीव्ही मराठी, चेन्नई। महाराष्ट्र